नयन पद्मसागर या व्यक्तीच्या बाबत आणि त्यांनी केलेल्या विधानांच्या बाबत राजकीय पक्षांनीही भूमिका घेतली आहे। सर्वसाधारणपणे गप्प बसणाऱ्या आणि जैनांच्या बाबतीत विरोधी भूमिका न घेणाऱ्या भाजपा, शिवसेना आणि मनसेनं आता तोंड उघडलंय। साधू महंत असोत किंवा कोणतेही प्रबोधनकार यांनी आपल्या व्याख्यानातनं इतिहास जर त्यांना मांडायचा असेल तर तो वस्तुनिष्ठ इतिहास मांडला पाहिजे। आपल्या बोलण्यातनं कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे। आणि म्हणून महाराणी तारा राणींच्या बाबत आम्हाला नितांत गर्व आणि स्वाभिमान आहे। त्यांच्याबद्दल केलेलं विधान आम्हाला मान्य नाही। त्यांनी त्याच्याबरोबर असं सुद्धा वक्तव्य केलंय की मराठी भाषेची निर्मिती ही जैन मुनींनी केली। मराठी भाषेचे सच्चे चाहते आणि मराठी भाषेचे खरे चाहणारे आम्ही जैन लोक आहोत। तर ही अशी सगळी वक्तव्य करून त्यांना काय मिळणार आहे देव जाणे। एका जैन समाजाच्या मंत्र्याला जर खुश करण्याकरता आणि फक्त तुमच्या समाजाला खुश करण्याकरता तुम्ही दुसऱ्या समाजाला जर दुखावणारी वक्तव्य करत असाल तर हे योग्य नाही। त्यांनी तात्काळ या महाराष्ट्राची माफी ही मागितलीच पाहिजे। मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहेत, पण जैन रेजिमेंट नाही। त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठल्याही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही। त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळं आहे, त्या दृष्टीने हे धंदे चाललेले आहेत। खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा। आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्र सुद्धा निघाला नाही, तर जास्ती वाईट वाटतं।